आणि यानंतरची बातमी आहे संजय राऊत आणि राहुल नार्वेकर यांच्यात झालेल्या आरोप प्रत्यारोपाची। कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काही उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होतोय आणि त्यावर संजय राऊतांनी थेट प्रतिक्रिया दिली। हे आरोप नाही तर सत्य आहे। राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आहेत हे विसरल्याचं संजय राऊत म्हणाले। विधानसभेचे अध्यक्ष यांच्यासाठी नियम संकेत आहेत की त्यांनी अशा राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं। आपण ते पाहिलंय की कमळाबाईचं उपकरण टाकून त्यांच्या घरातल्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी ते गेले होते। आता हा धमक्यांचा विषय आला। विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राच्या धमक्या देतो विरोधी उमेदवारांना, दबाव आणतो प्रशासनावर। या राज्यात काय चाललंय ह्या त्या विचारायचीच सोय नाही। पूर्वी आम्ही विचारायचो कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र। आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, तर ठेवायचा प्रश्न येतोय कुठे। राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात, बाकी काय म्हणू शकतो आपण। पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही। मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं। त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात। त्यातलाच हा एक प्रकार आहे। संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.